नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण हा एपिसोड संपवण्याआधी मला एक एक रील आठवते. तर तुम्हाला माहिती आहे, आपण बरेच एपिसोड केले ट्रेनच्या मुंबई लोकल ट्रेनवर आहेत, ठीक आहे. आणि मुंबई लोकल ट्रेनच्या गोष्टी खूप फॅसिनेटिंग वाटतात, खूप आवडतात, कारण आपण रेग्युलरली त्याच्यात ट्रॅव्हल करतो, बरोबर. तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. आणि मला माहिती आहे, बऱ्याच गोष्टी असतात त्या लोकांना असं लोकांबरोबर भास असतो, पण खूप अशा मिस्टिरियस गोष्टी तिथे घडतात जे एक प्रश्न निर्माण करतात की नक्की काय झालं. तर एक मी रील बघितली होती रिसेंटली, मला वाटतं एका मुलीने रेकॉर्ड केली होती. आणि त्या रीलमध्ये मी असं बघितलं की आपल्या मुंबई आपली जी लोकल असते, लोकलमधल्या तुम्हाला खिडकी माहिती आहे ना, खिडकी जी ओपन करतो किंवा बंद करतो, आपली खिडकी असते ती उघडणं पण केवढं कठीण आहे आणि बंद करणं पण कठीण आहे, कारण ते खूपच असं डिफिकल्ट आहे उघडणं आणि बंद करणं, म्हणजे खूप ताकद लावावी लागते, ठीक आहे. तर एक रील होती, एक व्हिडिओ होता. त्यात रात्रीचा वेळ आहे, ट्रेनमध्ये कोणी नाही आहे. खूप लोक प्रश्न विचारतात ना की अरे, मुंबई लोकल कधी खाली असते? तर रात्रीच्या वेळी खाली असते कधी कधी, जर तुमचं नशीब चांगलं असेल किंवा वाईट असेल तर. तर त्या मुलीला तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यात तिथे स्पष्टपणे दिसतंय की जी ट्रेनची खिडकी आहे ती आपोआप उघडते. आणि ते खूप स्ट्रेंज आहे. आणि त्यात एक कमेंट ही होती की हिने व्हिडिओ रिव्हर्स केलाय, की खिडकी बंद होते आणि हिने उलटं दाखवलंय तो व्हिडिओ. तर ती जी खिडकी बंद होते ना, ती पण अशी नाही होत. ती जर बंद व्हायची असती ना, तर ती कधीच बंद झाली असती. ती मध्ये ट्रेनमध्ये कसे बंद होते, कारण बंद करायला पण तो क्लिप असं साईड करून असं दाबावं लागतं, तेव्हा ती बंद होते, बरोबर. तर ती आपोआप कशी बंद झाली, ते पण चालता चालता ट्रेनमध्ये. जर खरोखर तो क्लिप खराब असता तर आधीच बंद झाली असती ती. खूप विचित्र वाटलं की हे कसं होऊ शकतं. पण असेल काय, कोणतरी तिथे गेला असेल आणि त्याची आत्मा तिथे भटकत असेल आणि त्यांनी हे केलं असेल, माहिती नाही. पण तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मंडळी, हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला, ठीक आहे. हे 2 दिवस आपण रेकॉर्ड केलं आहे आणि कसं वाटलं नक्की सांगा, कारण आम्ही खूप मेहनत करतो तुमच्यासाठी असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन गोष्ट घेऊन येण्यासाठी. कारण मला माहिती आहे की खूप टाईम असा होता की जिथे खूप स्टोरी फक्त रिपिटेटिव्ह वाटत होत्या. म्हणजे असं होत होतं की त्याच 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 गोष्टी रिपीट होत होत्या. आणि मी बोललो की नाही, बस झालं आता, मला खरोखर चांगल्या गोष्टींवर काम करायचं आहे आणि खरोखर चांगले एक्सपिरियन्स, रिअल एक्सपिरियन्स घ्यायचे आहेत लोकांकडून. तर तेच प्रयत्न आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही भंकसचे एक ओजी व्ह्यूवर आहात, जे आपल्याला सुरुवातीपासून बघतायत, तर मला म्हणजे खूप लोक असे आहेत जे मला माहितीच नाही. बरेच लोक कमेंट करतात, पण कमेंटच एक अशा माध्यम आहे जिथे आपण दोघे कनेक्ट होऊ शकतो, आपण लोक. तर तुम्ही कमेंटमध्ये हार्ट टाका जर तुम्ही पंकजचे ओजी व्ह्यूवर आहात. आणि हाईप करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. स्पॉटिफायवरही आपण टाकत असतो, तर तिथेही तुम्ही ऐकू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि दुसरी गोष्ट हे मंडळी, की हा जो दिवस, ज्या दिवशी आम्ही रेकॉर्ड करतोय, आज माझा वाढदिवस आहे आणि आज मी 25 वर्षाचा झालो आहे. आणि आपला जो चॅनल आहे त्याचा पण आज वाढदिवस आहे, कारण मला आठवते की हा चॅनल आपण एक्झॅक्टली 13 जून किंवा 14 जूनच्या आसपास बनवलेला पहिला पॉडकास्ट माझ्या बड्डेच्या दिवशी रेकॉर्ड केला होता आपण. आणि त्यावेळी मी एक डिसिजन घेतलं होतं की यार, मी जॉब करतोय किंवा मी जे करत होतो आणि मला खूप कंटाळलं होतं, तर मी बोललो की भाई, काहीतरी मला नवीन करायचं आहे. आणि त्यावेळी मी हा निर्णय घेतला होता की यार, भंकस पॉडकास्ट सुरू करूया. आणि आपण रेकॉर्ड केलं होतं आणि मला वाटतं 14 की 15 तारखेला आपला पहिला व्हिडिओ असेल, 2023मध्ये. 3 वर्ष झाली यार. 2023मध्ये आपला पहिला असेल, ज्यावेळी बंकस पॉडकास्टची सुरुवात. त्यावेळी मी अजिबात विचार केला नव्हता की एवढं एवढं आपण पुढे येऊ. गेला 1 वर्ष मला वाटतं माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी वर्ष राहिलं आहे, कारण आपण त्यावेळी बऱ्याच गोष्टी केल्या. मला वाटतं आपण यूट्यूबवर 100K क्रॉस केले, इंस्टाग्रामवर आपण 100K क्रॉस केले. प्लस आपण मला वाटतं की आपण आपला पहिला शो केले आपण. गेल्या वर्षी हा पूर्ण शोचा राहिला. एक स्टेज एक्सपिरियन्स होता. तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं, एवढं भरभरून प्रेम दिलं तुम्ही. माझ्या गोष्टी आवडल्या तुम्हाला, एवढे भारी भारी गेस्ट आले आपल्याकडे. आणि एक एक खूप भारी एक्सपिरियन्स होता. खूपदा आपले असेही काही व्ह्यूअर्स होते, जे मला प्रत्यक्ष भेटले, म्हणजे जे अजूनही कुठेही भेटतात तेव्हा हाय करतात, येऊन बोलतात. आणि असं वाटतं मी कुठेही जातो ना, म्हणजे कुठेही गावी गेलो किंवा पुण्याला गेलो किंवा कुठेही गेलो, तरी तुमच्यातलं कोणी ना कोणी येऊन मला भेटतं आणि ते खूप भारी वाटतं. म्हणजे
तुम्ही विचारही नाही करू शकत, तेवढं मला भारी वाटतं. मी कधी ऑकवर्ड होऊन जातो. असं वाटतं की बापरे! म्हणजे लोकं येतायत, तेवढं प्रेम करतायत आणि ते खरोखर खूप जास्त भारी वाटतं. आजही एवढ्या लोकांनी स्टोरीज ठेवलेत, एवढ्या लोकांनी मेसेजेस केलेत. खरोखर मी खूप खूप आभारी आहे तुमचा आणि मी असंच काम करत राहीन. असेच व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत राहीन आणि मला शेवटला तुम्हाला हेच बोलायचं आहे. मी कधीच असं एकदम ज्ञान देत नाही किंवा कधीच असं म्हणजे कंटेंट सोडून मी बाकीच्या गोष्टी बोलत नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की जसं 3 वर्ष आधी मी विचार केला, की अरे मी असं काहीतरी व्हिडिओज बनवतो किंवा हा पॉडकास्ट पेज सुरू करतो. त्यावेळी आपल्याकडे खरोखर काहीच नव्हतं. म्हणजे एक लेजिट एक मोबाईल होता आणि माझा जुना एक लॅपटॉप होता. पण त्याने सुरुवात केली. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे, जर तुमच्याही असं काहीतरी तुम्हालाही काहीतरी करायचं असेल, मग ते व्हिडिओज बनवणं झालं, स्वतःचा काही बिझनेस करणं झालं, एक्झाम क्रॅक करणं झालं किंवा कोणतं जॉब मिळवणं झालं, ते करा. त्याच्या मागे लागा. कारण जेव्हा तुम्ही ते विचार करता ना, स्वप्न बघा. कारण जेव्हा आपण स्वप्न बघतो ना आणि आपण दिवसभर ते स्वप्न बघत राहतो, त्यावेळी ते बोलतात ना मॅनिफेस्टेशन जे असतं. जेव्हा आपण ते मॅनिफेस्ट करतो ना, आपण त्या दिशेने काम करतो. जेव्हा मी मी जेव्हा हा पेज स्टार्ट केलं होतं, माझं गोल होतं फक्त मला 10K सबस्क्रायबर्स किंवा 10K फॉलोअर्स करायचं आहे. यूट्यूब तर तेव्हा ध्यानीमनीच नव्हतं. आपलं फक्त Instagramवर 10,000 करायचे होते आणि जेव्हा आपला पहिला व्हिडिओ चालला गेला, 10,000 एका दिवसात झाले होते. आणि मग त्यानंतर बघता-बघता YouTubeवरही झाले, Instagramवरही झाले आणि मला माहिती आहे, की मी अजून तिथे नाही आहे, जिथे मला पोहोचायचं आहे. माझं गोल 1 मिलियन सबस्क्रायबर आहे आणि तिथे मी नाही आहे अजून. पण मला हेही माहिती आहे, की मी जिथे होतो आधी 3 वर्ष आधी, त्याच्याहून खूप पुढे आहे. म्हणजे आता आपले रिसेंटली 2,50,000 सबस्क्रायबर झाले आणि जेव्हा सुरुवात केली होती, 0 सबस्क्रायबर होते. सो शून्यापासून मी खूप पुढे आहे, पण 1 मिलियनपर्यंत आहे. पण ही जर्नी आहे, जी होत राहणार आणि एक दिवशी ते होऊन जातील. सर तेच आहे, जर तुमचंही काही स्वप्न असेल, तुम्हालाही काही करायचं असेल, प्लीज आता करा. नाहीतर नंतर तुम्ही फक्त विचार करत राहाल आणि नाही होणार. कारण आयडियाज सगळ्यांकडे असतात. तुम्हालाही तो बिझनेस स्टार्ट करायचा असेल, जेही करायचं असेल, ते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही करू शकता. पण विचार नका करू, स्टार्ट करा. आता जर तुम्ही मला ऐकत असाल आणि ह्या मोमेंटला विचार करा, की तुम्हाला काय करायचं होतं, काय स्वप्न होतं, काय तुम्हाला करायचं आहे आणि आजपासूनच त्यावर काम करायला घ्या. ते लगेच नाही होणार. लगेच अजिबात नाही होणार. पण ते एक दिवस नक्की होईल. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.